गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारताला मुस्लिम धर्मीय संतांची परंपरा लाभली आहे. यामधील एक थोर अधिकार संपन्न संत म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरू परमपूज्य श्री निरंजन महाराज. त्यांचे स्मरणार्थ निरंजन महाराज आश्रम उभा आहे. सद्गुरू निरंजन महाराज यांचा जन्म 10 जानेवारी 1902 साली मुक्काम पोस्ट ढवळी येथे झाला. आई वडील शुद्ध शाकाहारी आणि शिवभक्त होते. महाराज जन्मजात अध्यात्म वारसा घेऊन आले होते. बिगर इयत्ता शिकलेले महाराज अध्यात्मात पारंगत होते. त्यांना थोर शिवयोगी सद्गुरू श्री कलमेश्वर महाराज मुक्काम पोस्ट शिरगूर रायबाग यांचा अनुग्रह लाभला. दीक्षा प्रसाद प्राप्त झाला. साधनेने महाराज सिद्ध अवस्थेला पोचले. 13/3/1960 रोजी सद्गुरूंनी त्यांना दीक्षा व ज्ञानदान अधिकार दिला. सद्गुरू निरंजन महाराज व्यवसायाने बहुरूपी सोंगे काढून चरितार्थ चालवत असे. घरी गरिबीचे वातावरण पण आध्यात्मिक श्रीमंती राजासारखी. सोंगे काढताना अध्यात्म ज्ञान प्रसार चाले. रात्रभर प्रवचन होत. गावोगावी सप्ताह साजरे करून आध्यात्मिक ज्ञान प्रसार त्यांनी केला. सोप्या अनुभव संपन्न वाणीतून अध्यात्म प्रसार केला. आत्मज्ञान वाटले. ही मालिका साक्षात्कारी आहे असे म्हणत 80 वर्ष सेवा करून त्यांनी 21 डिसेंबर 1997 साली आपला देह अनंतात विलीन केला. सद्गुरू निरंजन माऊलीच्या यातील मौजे वडगाव जिल्हा कोल्हापूर येथील श्री निरंजन महाराज आश्रमाची उभारणी झाली. आश्रमात सद्गुरूंची भव्य दिव्य नयन मनोहर अशी मूर्ती दर्शनासाठी उपलब्ध असून साधनांसाठी ध्यानग्रह आहे. निरंजन माऊलीने ही परंपरा पुढे चालवण्यासाठी श्री केडी धनवडे उर्फ विनयानंद माऊली यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. परमपूज्य विनयानंद माऊली यांनी आश्रमाचे कार्य अत्यंत कष्टाने वाढविले. त्यांच्या ठायी प्रखर बुद्धिमत्ता होती. ते रत्न पारखी होते. विनयातज्ञ माऊली ज्ञान संपन्न असून नम्र विनयशील स्वभावाचे होते. आश्रमातील सत्संग तद्रजात चालू राहावे म्हणून त्यांनी कल्पकतेने 25 लाख रुपये निधी उभा केला. प्रवचन व प्रसाद याची व्यवस्था लावली. स्वतःकडे कधी मोठेपणा घेतला नाही. गुरुकृपा ही केवळ असे म्हणत माऊलींनी 20 वर्ष आश्रमाची निरपेक्ष सेवा केली. अनेक साधकांना दीक्षा दिली. शिवयोगी परंपरेचा उगम शोधून काढला. उज्जैनीला जाऊन खात्री केली. दुर्मिळ ग्रंथ प्रकाशन केले. 20 वर्ष अखंड ज्ञानदान केले. ब्रह्मानंदाचा वर्षाव केला. निरंजन आश्रम ट्रस्ट स्थापन केले. गुरुशिष्य परंपरेचे कार्य पुढे चालू राहावे म्हणून शिष्य आदिनाथ महाराज श्री आदिनाथ बाबू डूम पट्टणकोडोली यांची सार्थ निवड केली. 9/12/2017 रोजी श्री आदिनाथ महाराज यांना मठाधिपती व उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करून माऊली विसावले, संतोषले, सुखावले. माऊलींच्या कानात आश्रम खऱ्या अर्थाने नावारूपास आला. निरंजन माऊली पाया रचिती, विनयानंद माऊली कळस चढवती, आदिनाथ माऊली ध्वजा पडकवत ठेविती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कलमेश्वर लिंगायत धर्मीय, निरंजन मुस्लिम धर्मीय, विनयानंद हिंदू धर्मीय, आदिनाथ महाराज जैन कुटुंबातील अशी सर्व धर्म समभाव परंपरा आश्रमाने जपली आहे. आदिनाथ माऊली स्वभावता अंतमुख स्वभाव धारण केलेले. सखोल शास्त्र वेदांत चिंतन करून अध्यात्म ज्ञान गुरुकृपेने त्यांनी अवगत केले आहे. शास्त्र गुरु व आत्मप्रचिती त्यांचे जवळ आहे. स्वभाव मृदू असून समता निरहंकारता हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. परमपूज्य सद्गुरू विनयानंद माऊलीचे 30 ऑगस्ट 2020 रोजी निर्वाण झाले. त्यांचे दर्शन व्हावे, स्मरण व्हावे यासाठी
त्यांचे स्मारक आश्रमात साकारत आहे. आश्रमाची शिवयोगी परंपरा साधकासाठी मुक्तिमार्ग साधावा प्रशस्त करत दिमाखात उभी आहे. आश्रमातील भक्तगण आत्मता सेवाभावी व नम्र असून प्रेमभाव धारण करून आहेत. अद्वैत परंपरा, उज्जैनी शाखा, शांभवी दीक्षा, विहंगम मार्ग आणि सहज राजयोग अशी आश्रमाची वैशिष्ट्ये आहेत. श्री आदिनाथ, सिद्धलिंगेश्वर, सिद्धेश्वर, श्री कल्मेश्वर, श्री निरंजन, श्री विनयानंद, श्री आदिनाथ माऊली अशी ही परंपरा चालत आलेली आहे. परमपूज्य सद्गुरू श्री आदिनाथ महाराज ही परंपरा समर्थपणे सांभाळत असून साधक कृतार्थ होतो आहे. आश्रमामध्ये संत महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात. पौर्णिमेचा सत्संग, प्रवचन, प्रसाद असा कार्यक्रम साजरा होतो. बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती, बसवेश्वर जयंती, संत रोहिदास जयंती, शंकराचार्य जयंती, ख्रिसमस, कबीर जयंती, गुरु नानक जयंती उत्साहात साजरे करून सर्व धर्मीय समभाव राखला जातो. समन्वय से समाधी हे आश्रमाचे सूत्र आहे. शुद्ध, स्थिर, व्यापक व परिपूर्ण म्हणजे परमार्थ अशी सत्य संकल्पना धारण करून अध्यात्म प्रसाद वाटप चालू आहे. सर्व साधकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आश्रमातर्फे करण्यात येत आहे.